नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण TYBA S4 या वर्गाचा जो आंतरराष्ट्रीय राजकारण विषय आहे त्यातील पहिले प्रकरण आंतरराष्ट्रीय राजकारण याचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानामध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अर्थ, व्याख्या आणि स्वरूप व व्याप्ती पाहिली होती. आजच्या व्याख्यानामध्ये आपण पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्त्व बघणार आहोत. आधुनिक काळामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये अनेक परिवर्तन झालेली आहेत. त्यामध्ये आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही परिणाम जे आहेत ते आढळून येतात. आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय संबंधांचं स्वरूप जे आहे ते अतिशय जटिल आणि गुंतागुंतीचं झालेलं आहे. त्यामुळे अनेक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. थोडक्यात आंतरराष्ट्रीय समस्यांचं आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणं ही बाब महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत मानवी समाजाचा इतिहास पाहता मानवाची युद्धखोर जी प्रवृत्ती आहे ती नेहमीच सामाजिक व जागतिक शांततेच्या मार्गातील मोठा अडथळा बनलेली आहे. युद्धाच्या दाहकतेपासून संपूर्ण मानवजातीला मुक्त करणे आणि चिरस्थायी स्वरूपाची शांतता निर्माण करणं या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणं ही बाब महत्त्वाची आहे असे मानण्यात येते. त्यानंतर राजकीय व्यवस्थेचं आकलन करण्यासाठी म्हणजेच आधुनिक व्यवस्थेमध्ये राजकीय व्यवस्था कशा आहेत, पाश्चात्य आणि पौवार्त्य देशातील राष्ट्रांनी कोणत्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, त्यांचे संबंध कसे आहेत याचं आकलन होण्यासाठी राजकीय व्यवस्थेमध्ये आदान प्रदान कशा पद्धतीने घडून येतं किंवा एकमेकांचे हितसंबंध साध्य करण्यासाठी एकमेकांवर प्रभाव कशा पद्धतीने पाडला जातो याचं आकलन होण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिताचं ज्ञान पण होतं. म्हणजे या अभ्यासामध्ये केवळ आपण राष्ट्रशक्तीचाच अभ्यास करतो का, तर त्याचबरोबर आपल्याला राष्ट्रहित या संबंधीची कल्पना कोणती आहे, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे याचं ज्ञान होतं. महत्तम राष्ट्रीय हित साधायचं असेल तर कोणकोणते उपाय अवलंबले पाहिजे, संबंध प्रस्थापित करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने ते संबंध प्रस्थापित केले पाहिजे, अशी माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सर्वच प्रकारचे मुत्सद्देगिरी असते, अनाकलनीय डावपेच आहे, शह-काटछाचे प्रकार असते, गटबाजी चालू असते. मग अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट देशातील किंवा जे नेते आहेत किंवा विशिष्ट प्रकारचा त्यांच्या माध्यमातून जर व्यवहार होत असेल तर ते तसे व्यवहार का करतात, कशामुळे करतात किंवा हे कट-काटछाचं जे राजकारण चालतं ते का खेळतायत, विकसनशील राष्ट्रांवर आपली धोरणं का लादली जातात, अविकसित देशांवर एक तिसरं जग म्हणून त्यांच्याकडे जेव्हा बघितलं जातं तर स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी विकसित देश त्यांचा कसा फायदा घेतात याचा सखोल आणि सूक्ष्म माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय आपण बघतो की आज जगात सगळेच देश सार्वभौम आहेत. मग प्रत्येक राष्ट्राचं स्वतःचं असं परराष्ट्र धोरण असतं. मग त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा उगम जो आहे तो त्यांच्या राष्ट्रीय हितसंबंधांमधून होत असतो. मग प्रत्येक राष्ट्राचं परराष्ट्रीय धोरण कसे तयार होते, त्यावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, एका राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा दुसऱ्या राष्ट्रावर कोणता परिणाम होतो याचं ज्ञान मिळवण्यासाठी, त्याचं आकलन करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. अशा प्रकारे या विविध मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की आधुनिक राष्ट्रराज्य व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध यांच्या अभ्यासाला अतिशय महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हे एक तत्वज्ञान आहे आणि या तत्वज्ञानाच्या आधारे अनेक राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात सैद्धांतिक रचना केलेल्या आहेत. त्यांच्या विस्तृत अभ्यास शाखा असतील, राज्यांचे परस्पर संबंधांचे आकलन किंवा इतर शास्त्रांपेक्षा त्यांचं वेगळेपण असं त्यांचं स्वरूप आपल्याला दिसून येतं.
आंतरराष्ट्रीय समस्यांचं ज्ञान, शांततेची प्रस्थापना, राजकीय व्यवस्थेचं आकलन किंवा मानवी व्यवहारांचं ज्ञान, परराष्ट्रीय धोरणाचं ज्ञान या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं ही किती महत्वाची बाब आहे हे देखील आपल्या लक्षात येताना दिसून येतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणात समीकरणं बदलली व आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाला महत्त्व प्राप्त झाले. अनेक राजकीय विश्लेषकांनी, विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध या विषयाला अनुसरून सैद्धांतिक रचना केल्या. आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत काही मूलभूत स्वरूपाचे सिद्धांत प्रस्थापित करणं व प्रस्थापित केलेल्या सिद्धांताच्या आधारे परस्पर देशातील संबंध अभ्यासणं यावर राजकीय विचारवंतांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे असे क्विन्सी राईट यांनी प्रतिपादन केले आणि त्यांनी या विषयाला राज्यशास्त्रापासून विभक्त करावे असाही दृष्टिकोन मांडला. आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय संबंध हा एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे. या मताला डेव्हिड ईस्टर्न, वर्बा, आल्मंड आणि पॉवेल यांनी मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे हे आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल आणि त्याच आधारे आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाचा विकास कशा पद्धतीने झाला त्याचाही आढावा घेता येईल. आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात या विषयामध्ये अभ्यास केला जातो. परस्पर राष्ट्रांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत, संबंधित राष्ट्राचे अंतर्गत व परराष्ट्रीय धोरण कसे ठरते, राष्ट्राने तयार केलेल्या परराष्ट्रीय धोरणाचा दुसऱ्या राष्ट्रावर कोणता परिणाम होतो याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात करण्यात येतो. राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. त्यांची सरमिसळ करण्यात येऊ नये असा दृष्टिकोन अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडला. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे त्याच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात जी स्थित्यंतरं घडून आली, ज्या घडामोडी झाल्या त्याचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात झाली. विशेषतः अमेरिका आणि रशिया या महाशक्तींनी आंतरराष्ट्रीय राजकारणावर नव्याने प्रभाव निर्माण केला. नव्याने उदयाला आलेले व स्वतंत्र झालेल्या देशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली. या दोन्ही देशांचा जो संघर्ष आहे तो विचारप्रणालीचा संघर्ष होता. यामध्ये रशिया जो आहे तो साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कर्ता होता, तर अमेरिका हा लोकशाही आणि भांडवलशाही विचारसरणीचा पुरस्कर्ता होता. आणि या विचारसरणीच्या संघर्षात ते गटबाजीचे राजकारण त्यांच्यामध्ये सुरू झाले. याचा अंतर्भाव राज्यशास्त्राच्या अभ्यासात न करता एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून या राजकीय शक्तींचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली. थोडक्यात काय तर अंतर्गत राज्यव्यवस्था, त्या राज्यव्यवस्थेतील धोरणं, राजकीय सहभाग या मुद्द्यांना दुय्यम मानून क्विन्सी राईट, स्प्राउट अशा विविध राजकीय विश्लेषकांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासावर भर दिला. त्यानंतर दुसरा त्याच्यामध्ये भाग येतो की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये समस्यांचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा अभ्यास करताना जागतिक पातळीवर राजकीय समस्यांचा अभ्यास करण्यावर राजकीय विचारवंतांनी भर दिला. अमेरिका आणि रशिया या बड्या राष्ट्रांनी जी वसाहतवादी, साम्राज्यवादी धोरणं आखली व अंमलात आणली त्याचा इतर राष्ट्रांवर कोणता परिणाम झाला याचा तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यावर राज्यशास्त्रज्ञांनी भर दिला. अमेरिका, रशिया या राष्ट्रांची धोरणं विकसनशील राष्ट्रांना कशी घातक ठरली याचे विश्लेषण करण्यास राजकीय विचारवंतांनी सुरुवात केली. बड्या शक्तीच्या वसाहतवादी धोरणामुळे विकसनशील राष्ट्रात ज्या समस्या निर्माण झाल्या त्याच्या निवारण करण्याच्या उद्देशाने उपाययोजना आखण्यावर राजकीय विश्लेषकांनी भर दिला. थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणात, आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधात बड्या राष्ट्रांच्या धोरणांमुळे ज्या विविध समस्या निर्माण झाल्या त्यांचा अभ्यास स्वतंत्रपणे करण्यात येऊ लागला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासामध्ये इतर जी सामाजिक शास्त्र आहे त्यांची मदत घेण्यात आली आणि त्यामुळेच त्याचा व्याप जो आहे तो आणखीनच वाढला.
आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे असे जरी प्रतिपादन होत असले तरी सुद्धा प्रत्यक्षात जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध सामाजिक शास्त्रांची मदत घेणं गरजेचं आहे. जर इतिहास बघितला तर इतिहासाच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासता येते, म्हणजे इथे इतिहासाची मदत घ्यावी लागते. अर्थशास्त्राच्या अनुषंगाने बघितलं तर आज बहुराष्ट्रीय कंपन्यांसारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्या आधारे अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांवर कसा प्रभाव निर्माण केला जातो आहे किंवा अविकसित आणि विकसनशील राज्यांसोबत कसा एक प्रकारे आर्थिक अन्याय होताना दिसतो, त्यांच्यावर कशा अटीतटी लादल्या जातात किंवा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी त्यांना कसा फोर्स केला जातो आहे. ज्या व्यापारी संघटना आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या पण आणि प्रादेशिक स्वरूपाच्या पण त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांच्यावर प्रभाव पाडला जातो आहे ते या अनुषंगाने बघितलं. इव्हन अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी जे नवीन आर्थिक व्यवस्थेची मागणी केली होती त्या अनुषंगाने आपण बघू शकतो की अर्थशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते अभ्यासलं जातं. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भूराजकीय सिद्धांत आहेत जे विविध विश्लेषकांनी मांडलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने विविध विषयांच्या आधारे मदत घेऊन आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास जो आहे तो होताना दिसतो. म्हणजे कोणत्याही राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी असलेला संबंध निर्धारित होत असेल तर त्या देशाचा इतिहास काय आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था काय आहे, त्या देशाचं सामाजिक स्तरीकरण काय आहे, त्या देशाचं वर्तन कसं आहे, म्हणजे इथे मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास होतो. याशिवाय त्या देशातील राजकीय व्यवस्था कशा प्रकारची आहे याचाही राज्यशास्त्रज्ञ विचार करू लागले. म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशाशी असणारा संबंध अनेक घटकांनी निर्धारित होत असतो. मग याचा तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून राज्यशास्त्रज्ञांनी स्वीकार केला. थोडक्यात आंतरराष्ट्रीय राजकारणात वा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रांची मदत घेणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनाचा तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून स्वीकार करण्यात आला. मात्र आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे असे ठामपणे प्रतिपादन जे आहे ते स्प्राउट आणि मॉर्गेनथाम यासारख्या राजकीय विश्लेषकांनी केले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी राजकीय विश्लेषकांनी, विचारवंतांनी शास्त्रशुद्ध संशोधन पद्धतीवर भर दिला. आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध कसे प्रस्थापित होतात, त्यामागे कोणकोणते घटक कार्यक्षम असतात याची माहिती मिळवण्यासाठी राज्यशास्त्रज्ञांनी शास्त्रशुद्ध संशोधन पद्धतीचा स्वीकार केला. समस्या निश्चिती, समस्येमागची कारणे, समस्येवरचे उपाय योजण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करण्यासाठी निश्चित विषय सामग्री, सर्वसामान्य सिद्धांत यांचा आधार घेण्यात आला. संपूर्ण जग एक प्रयोगशाळा आहे असं मानलं गेलं आणि राजकीय व्यवस्थेच्या अभ्यास करण्यावर राज्यशास्त्रज्ञांनी भर दिला. विशेषतः अमेरिका, रशिया, फ्रान्स आदी राष्ट्र अल्पावधीतच विकसित कशी बनली, तेथे कोणकोणती साधन सामग्री उपलब्ध होती याचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने होण्यास सुरुवात झाली. राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यात भेद असून या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत असा दृष्टिकोन राजकीय विश्लेषकांनी मांडून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला नवीन दिशा दिली. त्यानंतर सर्वसामान्य सिद्धांताचा स्वीकार. आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी पारंपरिक राज्यशास्त्रात जे सिद्धांत मांडण्यात आले त्याचाही स्वीकार आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्यासाठी राजकीय विश्लेषकांनी केला. उदाहरणार्थ सत्ता संतुलन असेल, प्ररोधन आहे, त्यानंतर दहशतीचं संतुलन, परराष्ट्र धोरण, राजकीय व्यवस्थांचा संरचनात्मक कार्यवाद, ईस्टर्नचा व्यवस्थावादी विश्लेषणवाद, पारंपरिक राज्यशास्त्रातील ऐतिहासिक दृष्टिकोन, आंतरराष्ट्रवादाचा दृष्टिकोन, सार्वभौमत्वाबाबतचे मांडलेले विचार अशा सर्वसाधारण स्वरूपाच्या सिद्धांताचा आधार घेऊन राजकीय विश्लेषकांनी आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करण्यावर भर दिला. एखाद्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण कसे असते याचाही अभ्यास सर्वसामान्य सिद्धांताचा आधार घेऊन करण्यावर राजकीय विश्लेषकांनी भर दिला.
आंतरराष्ट्रीय राजकारण ही शक्ती संघर्षाशी संबंधित आहे आणि शक्ती संघर्षाची कल्पना राजकीय पातळीवर होणाऱ्या क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा अभ्यास केल्याशिवाय करता येणार नाही. तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूपही समजणार नाही. आंतरराष्ट्रीय संबंधांचं स्वरूप समजावून घ्यायचं असेल तर राज्यशास्त्रात मांडलेल्या सर्वसाधारण सिद्धांतांना मान्यता दिली पाहिजे असा विचार राज्यशास्त्रज्ञांनी मांडून आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाला नवीन दिशा दिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास होण्यामध्ये आंतरराष्ट्रवादाचा अभ्यास देखील महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करताना अनेक राजकीय विश्लेषकांनी आंतरराष्ट्रीयवादी विचारसरणीला मान्यता दिली. जोपर्यंत जागतिक शासन निर्माण होणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप जे आहे ते समजणार नाही, असे मत मार्टिन कापलान यांनी व्यक्त केले. जागतिक शासनाच्या निर्मितीनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होऊ शकेल असा विचार अनेक राजकीय विश्लेषकांनी ग्राह्य मानला. आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाला स्वतंत्र अभ्यास विषयाचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर जागतिक शासनाचा तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून स्वीकार केला पाहिजे असे ठाम मत स्प्राउट यांनी मांडले आहे. त्यानंतर राष्ट्रपूरक दृष्टिकोन जो आहे याच्यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विकासात भर पडलेली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच सत्तेसाठी संघर्ष सुरू असतो व प्रत्येक राजकीय व्यवस्थेतील लोकांचा संघर्ष हाच स्थायी भाव आहे. या दृष्टिकोनाचा स्वीकार राजकीय विचारवंतांनी केला व आंतरराष्ट्रीय संबंधात देखील सत्ता संघर्ष हा महत्त्वाचा मुद्दा असेपर्यंत राजकीय व्यवस्था अस्तित्वात असतील तोपर्यंत हा संघर्ष जो आहे तो अट्टर आहे अशा पद्धतीचं मत मांडलं आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाला नवीन दिशा दिली. आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील जे राष्ट्रीय राजकारणाप्रमाणेच अनेक हितसंबंधी गट जे आहेत ते कार्य करीत असतात आणि या हितसंबंधी गटांचाही आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभाव पडत असतो. म्हणजे अशा पद्धतीने राजकीय विश्लेषकांनी हा दृष्टिकोन सुद्धा मांडलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास अभ्यासताना आपण जे मुद्दे बघितले, जसं आंतरराष्ट्रीय संबंधांचा हा अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील समस्यांचा अभ्यास, इतर सामाजिक शास्त्रांची मदत आणि इतर जे शास्त्र संशोधन पद्धती, सर्वसामान्य सिद्धांताचा स्वीकार, आंतरराष्ट्रवादाचा अभ्यास आणि राष्ट्रपूरक दृष्टिकोन, या प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की जागतिक राजकारणाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक आवश्यक विषय आहे आणि त्यामध्ये जी परिवर्तनशीलता आहे, जी गतिशीलता आहे, बदलत्या काळानुसार देशादेशांमधले संबंध जे आहेत ते बदलत जातात. दोन देशांमधले वितुष्ट असतात तर ते वितुष्ट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्याचे प्रयत्न केले जातात, शांततेचा मार्ग स्वीकारला जातो. जसं प्रादेशिक संघटनेच्या आधाराने बघितलं तर आपण बघतो की सार्क सारखी संघटना आहे. आज भारत आणि भारताच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांमध्ये संबंध जे आहेत ते कार्यक्षम व्हावे आणि बड्या देशांकडनं मदत घेण्यापेक्षा आपापसामध्येच आपण एकमेकांना जर मदत केली तर त्या माध्यमातून विकास साधणं शक्य होणार आहे. मात्र भारताचे पाकिस्तान सोबत जसे संबंध बिघडलेले आहेत तसेच त्याच्या इतर देशांसोबत म्हणजे नेपाळ सोबत म्हणा तर कधी बांगलादेश सोबत म्हणा किंवा कधी श्रीलंकेसोबत, तर या संबंधांमध्ये सुद्धा वितुष्टी जी आहे ती येत राहते आणि या वितुष्टीमुळे आपल्या त्या संबंधांचा परिणाम जो आहे तो जागतिक राजकारणावर तर पडतोच आणि आपल्या अंतर्गत जे सार्क संघटनेचे देश आहेत त्यांच्यावरही पडतो आणि यामुळे हे संबंध जे आहे ते सतत गतिशील स्वरूपामध्ये किंवा अस्थिर स्वरूपाचे दिसून येतात. म्हणजे कधी चांगले असतात तर कधी वाईट असतात. मग या संबंधांना सुधारवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे तो
महत्वपूर्ण आहे. म्हणजे मित्राशी मैत्री करणं सोपं असतं, पण शत्रूसोबत मैत्री करणं आणि ती टिकवणं आणि पुन्हा शत्रुत्व येणार नाही किंवा पुन्हा संघर्ष निर्माण होणार नाही, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे तो महत्वपूर्ण आहे. आणि याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास होण्यामागे आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या समस्यांचा आपण अभ्यास म्हणतोच आहोत, पण याचबरोबर अनेक अशा समस्या आलेल्या आहेत ज्या वैश्विक समस्या म्हणून ओळखल्या जातात. ज्याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे दहशतवाद, नागरी युद्ध, वांशिक हिंसाचार असेल किंवा पर्यावरणाच्या समस्या असेल. अशा विविध समस्या आहेत ज्या वैश्विक स्वरूपाच्या आहेत आणि त्या सोडवायच्या असतील तर त्या फक्त देशांतर्गत कायदा करून आपल्याला सोडवता येणार नाही, तर त्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवरच आपल्याला सोडवता येणं शक्य आहे. आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास जो आहे तो या पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो.